मित्रांनो, पाण्याविना जीवन नाही आणि जीवनाविना पाणी नाही असं होऊ शकतं का? नाही. तर पाण्याविना जीवन नाही असं होऊ शकतं आणि असं आहे. मित्रांनो, जर आपल्याला एक वेळेस खायला काही भेटलं नाही ना तरी चालेल, पण एक वेळेस जरी पाणी प्यायला भेटलं नाही तरी जीव तडफडतो. पाण्याला शोधत कुठेतरी फिरतो. पाणी कुठं भेटेल, पाणी कुठं भेटेल, पाणी कधी प्यायला भेटेल, हा जीव तरसतो पाण्यासाठी. पण मित्रांनो, आत्ताची अशी परिस्थिती आहे की एखाद्या गावामध्ये किंवा एखाद्या जिल्ह्यामध्ये किंवा एखाद्या तालुक्यामध्ये भरपूर पाणी आहे, पण अशी पण गावं आहेत, असे पण तालुके आहेत, असे पण जिल्हे आहेत, त्या ठिकाणी प्यायला पाणी नाही. त्या ठिकाणी एक थेंब प्यायला पाणी नाही. त्या ठिकाणी मोठमोठे टँकर येतात, बरीच लोक मदत करतात आणि अशाने त्या ठिकाणी त्या लोकांना पाणी प्यायला भेटते. आपल्याकडची एवढी बिकट परिस्थिती आहे की आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये मोठमोठे डॅम आहेत. पालघर जिल्ह्यामध्ये कवडास डॅम आहे, धामणी डॅम आहे, तरी पण तिथलं पाणी कुठं नेलं जातं? शहरामध्ये. मोखाड्या तालुक्यामध्ये बरीच गावं येतात आणि त्या ठिकाणी अशी परिस्थिती आहे की बऱ्याच गावामध्ये पाणी नाही. आणि हे मोठमोठे डॅम कशासाठी बांधले? त्या ठिकाणी जर पाणी नसेल आणि आपल्याच गावातलं पाणी, आपल्याच गावातल्या डॅममधलं पाणी जर गावामध्ये ट्रान्सफर केलं जात असेल तर मग डॅम बांधूनच काय फायदा? आपल्याच गावातली माणसं जर पाण्यासाठी तडफडत असतील तर प्रशासन कुठं आहे? त्यांना दिसत नाही का? मीडियाला, न्यूजवाल्यांना कोणते न्यूज कव्हर करायला टाईम भेटतो? इलेक्शनचं, नेत्यांचं, राजकारणांचं हे न्यूज त्यांना बनवायला टाईम भेटतो. पण ही गावं पाण्याविना तडफडतात. या लोकांची न्यूज किंवा या लोकांची समस्या मांडायला त्यांना वेळ नाही. ही आजकालचे न्यूजवाले हे विकलेले आहेत. मी तर सांगतो, खुल्यापणाने सांगतो या व्हिडिओमध्ये, हे विकलेले आहेत. का? कारण त्यांना जरा तरी पर्वा असते आपल्या लोकांची, आपल्या आदिवासी माणसांची, तर या लोकांची समस्या त्यांनी मांडली असती आणि प्रशासनाने सुद्धा त्याच्यावरती मात केली असती. पण या मीडियावाल्यांना हे न्यूज कव्हर करण्यासाठी टाईम नाही. यांना तर राजकारणांचे न्यूज द्यायचे आहेत, मोठमोठ्या लोकांची न्यूज द्यायचे आहेत, पण आपल्यासारख्या गरीब माणसांना कोण बघतंय? नाही ना. अरे, लहान लहान मुलं 2-3 किलोमीटरवरती पाणी आणायला जातात, ते पण पायामध्ये चप्पल नसतानाही. आणि आता तुम्ही बघू शकता किती गरमी आहे, किती ऊन आहे. 5 मिनटं जरी बाहेर जाशील तरी किती घाम येतो, किती गरम लागतं. आणि ही लहान लहान मुलं एवढ्या लांब डोक्यावरती कळशी घेऊन किंवा हातामध्ये ड्राम घेऊन पाणी आणायला एवढ्या लांब जातात. अरे, लाज वाटायला पाहिजे या प्रशासनाला आणि या न्यूज, या मीडियावाल्यांना. मित्रांनो, आपल्याकडे पाणी असतानाही शहरामध्ये ट्रान्सफर केलं जातं, पण आपल्या गावांना कुणी देत नाही. ही घटना मोखाड्या तालुक्यामधील आहे. एका घरामध्ये एक कुटुंब राहत होतं आणि त्या कुटुंबामध्ये एक दिवस पाहुणे आले होते आणि घरात पाणी नव्हते. त्याच्यामुळे आई जेवण बनवण्यासाठी घरात राहिली आणि तिची लहान मुलगी होती 11 वर्षांची, तिला पाणी आणायला जंगलामध्ये पाठवलं. तिथे एक खड्डा होता, आपल्या भाषेमध्ये आपण त्याला विहिरा म्हणतो. पायामध्ये चप्पल नव्हते आणि डोक्यावरती कळशी होती, हातामध्ये ड्राम होता आणि ती पाणी आणायला चालत चालत गेली. चालत चालत गेल्यानंतर ती त्या विहिऱ्याशी पोहोचली आणि पाणी भरलं. आणि पाणी भरल्यानंतर तिने डोक्यावरती कळशी घेतली आणि हातामध्ये ड्राम घेतला आणि वजन जास्त झालं आणि ती त्या विहिऱ्याच्याच काठीला होती आणि त्याच्यामुळे तिचा पाय घसरला आणि ती विहिऱ्यामध्ये पडली, त्या खड्ड्यामध्ये पडली. त्या विहिऱ्यामध्ये भरपूर मोठमोठाले दगड होते आणि त्या दगडांचा मार तिच्या डोक्यामध्ये लागला. ती बेशुद्ध पडली आणि पाण्यामध्ये पडली आणि पाण्यामध्ये पडली. त्याच्यामुळे तिचा श्वास बंद झाला आणि श्वास बंद झाला त्याच्यामुळे तिचा त्या खड्ड्यामध्येच मृत्यू झाला. पाण्यासाठी एका मुलीचा मृत्यू झाला. ही खूप दुःखद घटना आहे ना. आणि जेव्हा त्या मुलीचा मृत्यू झाला तेव्हापासून 2-3 वर्ष झाली. ती परिस्थिती जशी होती तशीच आता पण आहे. आताच आमच्या गावामध्ये नळ योजना केली. अख्खा उन्हाळा निघून गेला पण त्या नळाला पाणी नाही आलं. साधी टाकी सुद्धा बांधली नाही. यांनी पहिले नळ योजना करून टाकली, पाईप गाडून टाकले, नळ आमच्या दाराशी आणून ठेवले, पण त्याला पाणीच नाही आले. अख्खा उन्हाळा निघून गेला. पाणी कधी येईल? पावसाळ्यामध्ये येईल, जेव्हा पाऊस भरपूर पडतो, जेव्हा पाणी भरपूर असतं आपल्या गावामध्ये, तेव्हा त्या नळाला पाणी सोडून काय फायदा? हे जर काम तुम्ही कधीच केलं असतं तर ही परिस्थिती आपल्या गावामध्ये आली असती, त्या मुलीवरती आली असती? नाही ना. आपल्याकडे पाणी असून सुद्धा जर आपल्या गावामध्ये पाणी दिले जात नसेल तर याच्यासारखी बेकार परिस्थिती कोणती होऊ शकते?
जिल्हा पालघर, तालुका विक्रमगड, उपराले गाव या गावामध्ये लोकांना पाणी पिण्यासाठी नाही. मित्रांनो, एक विहीर आहे, ती एकदम सुकी पडलेली आहे, त्याच्यामध्ये पाला जमा झालेला आहे, त्याच्यामध्ये पाणी नाही आणि त्या लोकांना पाणी पिण्यासाठी पाणी नाही. त्या गावची परिस्थिती एवढी बेकार आहे की लोक सकाळी पाणी आणण्यासाठी विहिरीवरती जातात आणि संध्याकाळी पाणी घेऊन येतात. नोटीस करा, दुपारचं जेवण जेवत नाही. त्या घरातला मालक सकाळी निघून कामाला जातो आणि संध्याकाळी जेव्हा कामावरून घरी येतो तेव्हाच ती लोक त्या मालकासोबत जेवतात. पाणी नाही म्हणून त्यांना जेवायला सुद्धा टाईम नाही. धामणे आणि कवडास एवढे मोठे मोठे डॅम आहेत, तिथलं पाणी त्या लोकांना द्या ना. कशाला त्या मुंबईला पाणी ट्रान्सफर करतात? आपल्या गावाची परिस्थिती नागडी आणि त्या लोकांना हे चड्डी घालायला जातात. एक यूट्यूबर्स त्या लोकांची मदत करतो, म्हणजे मोठमोठे टँकर आणतो, त्या विहिरीमध्ये पाणी टाकतो, त्या लोकांच्या हंड्यामध्ये पाणी टाकतो आणि त्या लोकांना पाणी पुरवठा करतो. एक यूट्यूबर असून सुद्धा. आणि तो जर असा काम करत असेल, त्या लोकांची मदत करत असेल, त्या लोकांची सेवा करत असेल, तर तुम्हाला काय होतंय? तर प्लीज करून त्या लोकांना मदत करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. ते जागे झाले पाहिजेत आणि या लोकांसाठी पाणी पुरवठा केला पाहिजे, म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांनी एक लाईक नक्की करा. मित्रांनो, मला या गोष्टीचा नॉलेजसुद्धा आहे की टेक कॅटेगरी असल्यामुळे याच्यावरती टेक व्हिडिओज अपलोड केले पाहिजेत. ज्या व्हिडिओमधून जर आपल्या समाजासाठी जर चांगलं होत असेल तर मी असे व्हिडिओ बनवेन आणि याच्यावरती मी अपलोड करेन. जरी मला सपोर्ट केला नाही तरी चालेल, पण या लोकांची मदत नक्की करा. कुणी जर तहानलेला असेल ना, त्याला पाणी तुम्ही नक्की पुरवा, त्याला तुम्ही पाणी नक्की पाजा. कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, बाद अमृत पिलाने से क्या फायदा. कमेंट करून नक्की सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. थँक्यू. खतम.